ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग पहिला. श्रीमद भगवत गीतेतील हा शेवटचा अध्याय असल्यामुळे या अध्यायात सर्व गीतेचे सार आलेले आहे. म्हणून ही एक अध्यायी गीताच आहे. या अध्यायाच्या प्रारंभी श्री ज्ञानदेवांनी आपल्या श्री गुरुला वंदनात्मक स्तुतियुक्त मंगलचरण करून कुशल शिल्पकार श्री व्यासांनी मागील 17 अध्यायापर्यंत हे गीतारूपी मंदिर तयार केले आणि 18वा अध्याय हा त्या मंदिरावर कळस बसवून हे मंदिर पूर्ण केले. ओवी क्रमांक 1. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळकुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलितकाळ कौतूहल कलातीत. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्यानिरस्थाखिलमळ मूलभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबूद गर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. हे देवा, तुम्ही निष्कलंक असून आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे संपूर्ण कल्याण करणारे आहात आणि जन्म आणि वृद्धत्वरूपी मेघांचा नाश करणारे वेगवान वारे आहात. तुमचा जय जयकार असो. हे शक्तिशाली देवा, तुम्ही अशुभाचा नाश करता आणि वेदशास्त्ररूपी वृक्षाच्या फलाची प्राप्ती करून देणारे लाभदायक आहात. तुमचा जय जयकार असो. अहो संपूर्ण स्वरूप देवा, आपले खरे प्रेम विरक्त पुरुषावर असून काळाच्या करामतीसही अंकित करून तुम्ही कलातीत आहात. तुमचा जय जयकार असो. देवा, तुमचे रूप अत्यंत शुद्ध असून तुम्ही विपुल आनंदाला स्फूर्ती देणारे आणि पापाचे निरसन करणारे आहात. जगाला कारणीभूत असणाऱ्या तुमचा जय जयकार असो. हे स्वयं तेजा, तुम्ही जगतरूप मेघाला धारण करणारे आकाश आहात. जगताच्या उत्पत्तीचे मूळस्तंभ असून संसाराचा विनाशक करणाऱ्या गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मिलना विरल केली प्रिय. जय जय देव विशुद्ध विद्युद्दयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय दैवेक्य रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवनदीप तापापह. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक्यप्रिय निजजनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्रीगुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वयं विद्रुम बीजप्ररो हनावणी. हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषावशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. देवा,
तुम्ही निश्चल असून साधकाचे चंचल चित्त प्राशन करून उदर मोठे झालेल्या प्रभो जगाला नित्य नूतन प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असणाऱ्या गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. देवा, आपण अत्यंत शुद्ध आहात. विद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्ती असून शमदमाच्या सहाय्याने कामदेवाचा नाश करणारे दयासागर आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुमचे एकच रूप असून कामरूपी सर्पाच्या गर्वाचा नाश करणारे आहात. भाविक भक्तांच्या अंतःकरणरूपी मंदिरातील दीप आहात आणि संसारताप नाहीसे करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. हे अद्वितीय भगवंता, ज्या वैराग्य संपन्न असलेल्यांना तुम्ही अत्यंत प्रिय आहात, आपल्या भक्तांच्या तुम्ही स्वाधीन होता. भजनाला योग्य आणि मायेला अगम्य असल्यामुळे तुमचा जय जयकार असो. अतर्क्य स्वरूप ज्याचे आहे अशी प्रसिद्धी असणारे तुम्ही कल्पवृक्ष आहात. आत्मज्ञान वृक्षाचे बीज रुजून त्यास कोंब उगवण्याची सुपीक जमीन आपण आहात. गुरुराज, आपला जय जयकार असो. याप्रमाणे अनेक वेगवेगळ्या विवेचनाच्या माध्यमातून तुम्हाला उद्देशून किती आणि कशी स्तुती करावी. जिही विशेषणी विशेषी जे, ते दृश्य नवे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वाणनाईही. परी मर्यादेचा सागरू, हा तवची तया डगरू, जव न देखे सुधा करू उदयाला. सोमकांतू निज निर्जरी, चंद्रा अर्ध्याधिक न करी, ते तोची अवधारी करवी की जी. नेनो कैसी वसंत संगे, अवचितिया वृक्षाची अंगे, फुटती तैतया ही जोगे धरणे नोहे. ज्या विशेषणांनी तुमचे यथार्थ वर्णन करण्याचा आटापिटा करावा, तरी ते तुमचे स्पष्ट स्वरूप दृश्यमान होत नाही, म्हणून ते वर्णन करण्याची लाज वाटते. समुद्राला मर्यादा आहे असा त्याचा नावलौकिक आहे, परंतु जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंतच हे सत्य भासते. महाराज ऐका, चंद्रकांतमणी आपल्या अंगाच्या स्वच्छ पाण्याचे चंद्रास आपणहून दान देत नाही, तर चंद्रच हे काम त्याच्याकडून करवून घेतो. वसंत ऋतूचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी कशी फुटते हे झाडासही कळत नाही. त्याप्रमाणे माझी वाणी माझ्या स्वाधीन राहिलेली नाही. पद्मिनी रविकिरण, लाहे मग लाजे कवण, का जळे शिवतले लवण आंग भुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा. मज तुवा जी केले तैसे, माझे मी पण धाडुनी देशे, स्तुती मिशे पाच पिसे मांधले वाचे. ना एरवी तरी आठवी, राहुणी स्तुती जय करावी, तै गुणागुणिया धरावी सरोभरी की. तरी तुझी एकरसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोणी सांदिता चांग, की तैसेची भले. सूर्यविकासी कमळ सूर्यकिरणाचा संग घडल्याबरोबर उमलते. ते त्यावेळी उमलण्यास संकोच करीत नाही. पाण्याच्या संसर्गात मीठही आपले अंग विरघळवते. त्याप्रमाणे ज्या क्षणी मला तुमचे स्मरण होते, त्या क्षणी मला मीपणाचे विस्मरण होते. जसा अखंड भोजन झालेल्याला अनावर ढेकरावर ढेकर येतात. हे गुरुराया, तुम्ही माझा मीपणा नष्ट करून वाचेला तुमच्या स्तुतीचे वेड लावले, अशी माझी स्थिती केली आहे. अथवा एरवी मी देहभानावर असताना स्तुती करीन, तेव्हाच माझ्याकडून गुण आणि अवगुण यांची तुलना होईल. तुम्ही एकमेव ब्रह्मस्वरूप मूर्ती आहात, मग त्या ठिकाणी गुण आणि अवगुण यांची निवड करणे योग्य आहे का? ज्याप्रमाणे मोती अगोदर फोडून मग जोडणे चांगले,
की आहे तसेच अखंडपणे ठेवणे चांगले? आणि तू बापू तुची माय, इही बोली ना स्तुती होय, डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. जी जाले नि पायिके आले, ते गोसावी पण केवी केले, ऐसे उपाधी उशिटले काही वाणू. तरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा, आंतुल तू बाहेरा घापतासी. म्हणून साचा तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुम्ही मायबाप आहात, अशी स्तुतीसाठी उपमानाची योजना करावी, तर त्यामुळे आपल्या निरुपाधिक स्वरूपाला गौणत्व येते, ती स्तुती होणार नाही. महाराज, मी आपला दास आहे असे म्हणावे तर आपल्याला स्वामी पण येते. असे उपाधी आधारलेले वर्णन हीनपणा देते. हे स्वामीनाथा, तू अंतर्बाह्य एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहे असे म्हटले तर अंतर्यामी असलेल्या तुला बाहेर घालविले असे होईल. म्हणून हे महाराजा, तुमची यथार्थ स्तुती होईल असे कोणतेही विशेषण या जगात उपलब्ध नाही. मौना वाचून अन्य अलंकार आपल्यावर चढविणे योग्य नाही. तुमच्या संदर्भात काही न बोलणे हीच तुमची स्तुती होय. काही न करणे हीच पूजा आणि वेगळेपणाने न राहणे हीच तुमच्याशी केलेली जवळीक आहे. तरी जिंतले जैसे बुली, पिसे आला पुघाली, तैसे वाणू ते माऊली उपसा हेतू. आता गीतार्थाची मुक्तमुदी, लावी माझिये वागवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. येथे म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा गृष्टी किती वेळवेळा की जेगा. तव विनयी ज्ञानदेव, म्हणे होका जी पसाओ, तरी अवधान देतू देवो ग्रंथाता. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. तरी भ्रमिष्ट झालेला वेडा मनुष्य जसा बडबडतो, त्याप्रमाणे मी तुमची स्तुती चालविली आहे असे मानून गुरुदेवा मला क्षमा करावी आणि माझ्या मुखातून येणाऱ्या गीतार्थाला आपल्या पसंतीची मुद्रा करावी, म्हणजे ते सज्जनाच्या सभेमध्ये मान्य होईल. यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, अशी पुन्हा पुन्हा विनंती करू नकोस. अरे, सोने होण्यासाठी परिसावर लोखंड किती वेळा घासायला पाहिजे. तेव्हा ज्ञानदेव विनंतीपूर्वक म्हणतात, गुरु महाराज, आपली आज्ञा म्हणजेच मला आपला प्रसाद लाभल्यासारखा आहे. मी आता गीतेचा जो अर्थ सांगणार आहे त्याकडे आपण अवधान द्यावे. गीतारूपी रत्न मंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनविलेला कळस आहे आणि सर्व गीतेचे दर्शन घडविणारा मार्गदर्शक असा हा 18वा अध्याय आहे. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीची हात वसे देवतेची तिये. तैसेची येथई आहे, जे एकेची येणे अध्याये, आघवाची दृष्ट होये गीता गमुआ. मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे, उवाईला बादरायणे गीता प्रसादा. नोहे कळसा परते काही, प्रसादी काम नाही, ते सांगतसे गीताही संपलेपणे. व्यासू सहजे सूत्रीबळी, तेने निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. देवळाचा कळस दुरून दिसला तरी देवळातील देवतेच्या दर्शनाचेही फळ मिळते असा लोकसमज आहे. येथेही तसाच प्रकार लागू आहे. या 18व्या अध्यायाच्या चिंतनाने संपूर्ण गीता रहस्याचे दर्शन घडते. म्हणून याच अर्थाने श्री व्यासांनी गीतारूपी मंदिरावर 18वा अध्याय हा कळस चढविला असे मी म्हणतो.
कळस चढविल्यानंतर मंदिर बांधून पूर्ण झाले, त्याचे सर्व काम संपले असे समजत नाही का? त्याप्रमाणे 18वा अध्याय म्हणजे गीता पूर्ण झाली हेच सांगतो. व्यास महर्षी सारख्या शिल्पज्ञानी वेदरत्नाच्या डोंगरावर उपनिषदाच्या पठारावर खणायला आरंभ केला. तेथ त्रिवर्गाचा आणुआरू आडवू निघाला जो अपारू, ते महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडुनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडनिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आओ साधिला मांडनिया मोक्ष रेखेचा. तेव्हा धर्म अर्थ काम हा त्रिविध भिन्न भिन्न आकाराच्या लहान गोट्यांसारख्या दगडाचा जो भाग निघाला, त्याचा महाभारत रूपी कोट गीता मंदिराभोवती केला. याच खाणीमध्ये आत्मज्ञान रूपी जो अखंड दगड निघाला, तो चातुर्याने साफसूप करून त्याचा श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी चांगला चिरा तयार केला. मग निवृत्तीरूपी दोरीने आखणी करून सर्व शास्त्राची पूर्णी म्हणजे पाया घालून मोक्ष मंदिराचा आकार साधला. ऐसे निकरिता उभारा 15 अध्यायात 15, भूमी निर्माळलिया पुरा प्रसादू जाहला. उपरी 16वा अध्यायो, तो ग्रीवे घंटेचा आओ, सप्तदशू तो चिठाओ पडघाणिये. तयाही वरी 18दशू, तो अपैसा मांडला कळसू, उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. म्हणून मागील जे अध्याय, ते चढते भूमीचे आय, तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी 18दशू विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडनिये, आणून राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरोणी करीती यवा, एक ते श्रमणा मिशे छाया सेविती ययाची. अशा प्रकारे गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तो 15वा अध्याय संपेपर्यंतचे 15 अध्याय रूपी 15 थराचे गीता मंदिर गच्चीपर्यंत पूर्ण झाले. आणि वरती 16वा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय. आणि जो 17वा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय. त्याच्याही वर 18वा अध्याय हा सहजच उभारलेला कळस आहे. आणि त्यावर गीतादिक शास्त्रामुळे व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी लाभले. म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढत्या भूमिकेचे आकार असून त्यांची आपल्यामुळे पूर्तता झाली. हे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवितो. मंदिराचे झालेले काम लपून न ठेवता कळसाच्या योगाने ते प्रमाणबद्ध आणि योग्य झाले आहे हे दृष्टीस येते. तसे 18व्या अध्यायात गीतेचे तात्पर्य सांगितले आहे. याप्रमाणे व्यासांनी कौशल्याने गीतारूपी देवालय तयार करून प्राणी मात्राला मोक्ष प्राप्तीचे साधन तयार करून ठेवले. या मंदिराला कोणी गीतापाठ करून प्रदक्षिणा घालतात, तर कोणी श्रवणाच्या निमित्ताने या मंदिराच्या सावलीचा आश्रय करतात. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, देऊन रेगती गाभारा अर्थज्ञानाचा. ते निज बोधे उराउरी, भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाहियाथी. समर्थाचिया पंक्ती भोजने, तळिल्यावरिल्या एक पक्वाने, ते विश्रवणे अर्थे पटणे मोक्षूची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. आता सप्तदशा पाठी, अध्याय कैसेनी उठी, तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. कित्येक लोक
पूर्ण अवधान रूप विडा अगर पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात. तेथे आत्मबोध भक्त आत्मरूप श्रीहरीची तत्काळ भेट घेतात. परंतु या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांना एकसारखाच मिळतो. धनिकांच्या घरी भोजनास गेल्यावर वरच्या आणि खालच्या पानावर ज्याप्रमाणे एकसारखीच पक्वान्ने असतात, त्याप्रमाणे गीता श्रवणाने किंवा पठणाने अर्थज्ञानाने सर्वांना शेवटी मोक्षच मिळतो. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची उत्पत्ती कशी झाली ती संगती स्पष्टपणे दिसेल तसे सांगतो. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18वा आणि भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.